पुढील बातमीकडे बातमी एकनाथ खडसे यांच्या संदर्भात। एकनाथ खडसेंनी महार वतनाची जमीन लुटल्याची तक्रार करण्यात आली आहे। एकनाथ खडसे यांनी हे आरोप मात्र फेटाळलेले आहेत। मानपूर गावातल्या चमेलीबाई तायडेंनी खडसेंवर गंभीर आरोप केले। महार वतनाची जमीन मुलीच्या नावावर केली, 25 वर्षीय खडसेंनी आमची फसवणूक केली। एकनाथ खडसे मुलगी शारदा खडसे यांच्यावर गुन्ह्याची नोंद ही चमेलीबाई यांनी केली आहे। महार वतीन जमून त्यानं मालूम पडलं, त्यानं ते जमीन सोडून दिली आणि हा एकनाथ खडसे म्हणतो की हे महार वतन जमीन आहे। मग हे जमीन तर आम्हाला मिळालेच पाहिजे ना, आणि तुमच्या सहकार्यानं सिद्ध झालंच पाहिजे, हे बी एवढं म्हणणं आहे बाबा। तर ही जमीन जी आहे ती जमीन महार वतन जमीन नाही, ही जमीन वर्ग एकची जमीन आहे। त्यामुळे पुढचा प्रश्न उद्भवतच नाही या संदर्भामध्ये, महार वतन जमीन खरेदी केली, बोगस केलं वगैरे वगैरे। हा जाणीवपूर्वक मोडून तोडून या ठिकाणी केलेला FIR आहे। प्रतिनिधी जुगल पाटील आपल्यासोबत जोडलेत। जुगल, एकीकडे एकनाथ खडसे यांच्यावर आरोप केले जातात, मात्र एकनाथ खडसे हे सगळे आरोप फेटाळतायत। महार वतनाची जमीन नाही असं त्यांचं म्हणणं आहे, नेमकं सत्य काय? नक्कीच या ठिकाणी राष्ट्रवादीचे माजी मंत्री एकनाथ खडसे व त्यांच्या कन्या यांच्या विरोधात बोदवड पोलिसात महार वतनाची जमीन खरेदी केल्याप्रकरणी चमेलीबाई तायडे यांनी गुन्हा दाखल केला होता। मात्र हे संपूर्ण आरोप राजकीय षडयंत्रातून हा गुन्हा दाखल करण्यात असल्याचं माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी म्हटलेलं आहे। आपण कुठल्याही प्रकारची महार वतनाची जमीन या ठिकाणी खरेदी केली नसून आपण वर्ग एकची ही जमीन या ठिकाणी खरेदी केली आहे। राजकीय षडयंत्रातून हा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचा माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे। या संदर्भात आपण हायकोर्टात देखील दाद मागणार असल्याचं माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी म्हटलेलं आहे। या संदर्भात जर विचार केला तर मंत्री गिरीश महाजन सुद्धा या शुगर अलायटेक जी कंपनी आहे याचे संचालक होते, मात्र शपथपत्रात त्यांनी निवडणुकीच्या ही माहिती लपवल्याचा गोप्यस्फोट आज माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केला आहे। मात्र राजकीय हेतूने संपूर्ण ही कारवाई खडसे परिवारावर या ठिकाणी करण्यात येत असल्याचं माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी म्हटलेलं आहे। जगदीश, ठीक आहे जुगल, तुम्ही असेच जोडलेले राहा।